नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण 15 वित्त आयोगातून सिमेंट बेंच खरेदी करणे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपला गाव आपला विकास या योजनेअंतर्गत 15 वित्त आयोगातील निधीतून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे। त्याप्रमाणे ग्रामपंचायत गावातील सार्वजनिक हिताची कामे पार पाडत असते। 15 वित्त आयोगातून निधी हा टाईड व अनटाईड स्वरूपाचा प्राप्त होत असतो, हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे। तसेच 15 वित्त आयोगाची कामेही आराखड्याद्वारे केली जातात। हा आराखडा बनवित असताना ग्रामसभेच्या परवानगीने 5 वर्षाचा बनवण्यात आलेला असतो। त्याप्रमाणे आराखडा हा ऑनलाईन प्लॅन प्लसला अपलोड करून ग्रामपंचायत कामे करत असते। आता आपण या ठिकाणी 15 वित्त आयोगातून सिमेंटचे बेंच कसे खरेदी करून पेमेंट करावे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया। ग्रामसभेपुढे ग्रामसेवक हे बेंच खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवतील। त्याप्रमाणे ग्रामसभेमध्ये ठराव करून सूचक अनुमोदक सदर ठरावास मान्यता देतील। त्याप्रमाणे ग्रामसेवक हे वस्तू खरेदी करण्यासाठी पंचायत समितीची प्रशासकीय मान्यता घेतील। प्रशासकीय मान्यतेप्रमाणे जर सिमेंट बेंच हे 50,000च्या आतील असतील तर ते खरेदीसाठी 3 कोटेशनचा उपयोग करतील। त्याप्रमाणे बेंच बनविणाऱ्या एजन्सीला बेंच खरेदी करायचे आहेत असे पत्र देतील व बेंचच्या रकमेचे कोटेशन मागवतील। त्याप्रमाणे कोटेशन आल्यावर ज्या एजन्सीचे एस्टिमेट कमी आहे अशा एजन्सीकडून सिमेंट बेंच खरेदी करतील व त्याची MB तयार करण्यासाठी उपअभियंता बांधकाम विभाग यांना पत्र देतील। पत्राप्रमाणे बांधकाम अभियंता MB व CC तयार करतील। सदर MB CC गटविकास अधिकारी यांच्या सहीने कार्यकारी अभियंता यांच्याकडे तपासणीसाठी पाठवतील। कार्यकारी अभियंता MB CC तपासतील व सही करून एजन्सीला बिल अदा करण्याचे आदेश देतील। त्याप्रमाणे ग्रामपंचायतचे केंद्रचालक ई-ग्राम स्वराजवर ॲडमिन लॉगिन ID द्वारे लॉग इन करून प्रशासकीय नंबर दिनांक टाकून प्रोग्रेसिव्ह रिपोर्टमध्ये ज्या वर्षाचे पेमेंट करायचे आहे ते वर्ष निवडून सबमिट करतील व कामे पूर्ण केल्याची PDF बनवतील। जसे की तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, MB CC प्लॅन प्लसवरील कामाची 2 MB ची PDF बनवून टेक्निकल अप्रूव्हल घेतील। तसेच फिजिकल प्रोग्रेसिव्हमध्ये कामाची माहिती मिळते। तसेच M-ॲक्शन सॉफ्टवेअरमध्ये सिमेंट बेंचचे फोटो, गावचा कोड, वेळ, टायमिंग या सॉफ्टवेअरमध्ये भरतील व अप्रूव्हल घेतील व वेंडर रजिस्ट्रेशन करतील। त्या वेंडरमध्ये दुकानाचे नाव, कामगाराचे नाव, कॉन्ट्रॅक्टदार यांचे रजिस्ट्रेशन ॲज अ वेंडर करता येईल। ग्रामपंचायतकडून ज्या दुकानदाराला पेमेंट करायचे आहे त्याचे डिटेल्स सेव्ह करावे लागतील व त्याप्रमाणे वेंडर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला चेकर आणि मेकर या दोन्ही लॉग इनमधून अप्रूव्हल देतील। वेंडरला अप्रूव्हल दिल्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांच्या DSCने ग्रामपंचायत स्तरावर अप्रूव्हल दिल्यानंतर 24 तासात बँकेकडून ॲक्सेप्ट असा मेसेज येईल व वेंडर पेमेंटची प्रक्रिया होईल। ग्रामसेवक यांच्या यूजर IDने वेंडरला पेमेंट करण्यासाठी पेमेंट वाउचरला सरपंच व ग्रामसेवक यांची DSC असणे गरजेचे आहे। त्यानंतर 15 वित्त आयोगाचे खाते निवडावे लागेल व एजन्सीला देण्यात येणारी रक्कम, वेंडरचा अकाउंट नंबर, दुकानाचे नाव, अकाउंट नंबर, अप्रूव्हल द्यावा। त्याचप्रमाणे चेकर लॉग इन IDने DSC मॅनेजमेंटने वेंडरला मेकर यांनी अप्रूव्हल द्यावे। अशा प्रकारे PFMS द्वारे सिमेंट बेंचचे पेमेंट दुकानदाराला अदा करण्यात येईल।
काही ग्रामपंचायतमध्ये बेंच खरेदीची कामे आहेत, पण काही ग्रामपंचायतमध्ये ती कामे नाहीत. पण सरपंचांना वाटते की आपल्या गावात बेंच बसवावेत, पण प्लॅन प्लसला सदर कामे नसल्यामुळे त्यांना काम करता येत नाही. त्यासाठी आपण बेंच खरेदी करायचे काम घ्यायचे असेल तर सर्वात अगोदर ग्रामसभेच्या परवानगीने विकास आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून दुरुस्त करून घ्यावा. दुरुस्त आराखडा प्लॅन प्लसवर अपलोड करावा व सिमेंट बेंच बसवण्याचे काम करावे. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.